राज्यात सध्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवरून बरंचसं गदारोळ सुरू आहे. राज्य शासनाने ती कंपल्सरी केली, तिची मुदत अवघ्या 31 मार्चपर्यंत आहे. पण पुण्यातच जर हिशोब केला तर 72 लाख वाहनं आहेत टू व्हीलर फोर व्हीलर धरून. तर एका महिन्यात हे सगळं होणार आहे का? आणि मुळात प्रत्येक वाहन चालकाचा त्याचा भुर्दंड आहे, मग 400, 500, 700 समथिंग. मग हे आम्ही का भरायचे? ह्या सगळ्या 19 पूर्वीच्या गाड्यांना हे का लागू करताय तुम्ही? 19 नंतर हे ऑलरेडी लागू आहे, ते नंबर प्लेट मिळतात, मग म्हणून काय गाडी चोरी थांबली का? तुम्ही जो दावा करताय हाय सिक्युरिटी प्लेट आहे, खरं ते होतंय का? मला सांगा, काय तुमची भूमिका आहे सगळ्या मागं? आम आदमी पार्टीची भूमिका हीच आहे की वाहनधारकांनी म्हणजे मुळामध्ये 2019च्या नंतरच्या वाहनांना हा नियम लागू केलेला आहे. पण प्रश्न हा आहे की जे 2019च्या आधीच्या ज्या गाड्या आहेत त्यांचं काय करणार आहेत? नेमके स्क्रॅप करणार आहेत का नेमकं काय करणार आहेत हे उद्देश अजून क्लिअर नाहीये त्यांचं. दुसरी गोष्ट, जर आम्ही जो टॅक्स भरलेला आहे, जर टॅक्स भरलेला असताना सरसकट सर्व वाहनांना ह्या नंबर प्लेट चेंजेस करण्याचं कारण काय? आणि जर चेंजेस झाल्या तर त्यांनी स्पष्टपणे ह्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की जर कुठल्याही वाहनामध्ये छेडछाड बनावटगिरी केली तर त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करू. पण मुळामध्ये जर पुणे शहरामध्ये उपनगर भागामध्ये जर फिरलात तर त्याची नीट अंमलबजावणी होताना दिसत नाही. म्हणजे RTO आणि पोलीस प्रशासन हे नीट अंमलबजावणी करताना दिसणार नाही. जर नवीन नियमानुसार जर ही नंबर प्लेट धारण केली किंवा लावली नागरिकांनी तर ती चोरीला जाणार नाही, ह्याची शाश्वती कोण घेणार? आणि मुळामध्ये पुणे शहरामध्ये 75 लाख ही वाहनं आहेत. म्हणजे तुम्ही सरासरी 500 रुपयाच्या हिशोबाने जर हिशोब जर केला तर 375,000 कोटी रुपये हे नुसते पुणे शहरातून हे राज्य आणि केंद्र चुकीचं नाही ना? अजिबात नाही. जर 500 रुपयांनी जर सरासरी जर हिशोब जर केला तर 375 कोटी रुपये हे लाख कोटी रुपये हे राज्य सरकार केंद्र सरकार हे गोळा करतंय. म्हणजे मुळामध्ये लाडक्या बहीण योजनेसाठी जर राज्य सरकारकडे पैसे नाही, हेच दाजींकडनं मेहनांकडनं उकळण्याचा प्रयत्न हे राज्य सरकार केंद्र सरकार करताना दिसत आहे. काय भूमिका आहे तुमची? नक्कीच जर नियम जर रद्द झाला नाही तर येत्या दिवसामध्ये पुणे आम आदमी पार्टी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन छेडणार. काय भूमिका आहे? HRBC प्लेट जर तुम्ही आता गव्हर्नमेंटने जे कंपल्सरी केलेले आहे, हा सर्वसामान्य नागरिकांना लुटण्याचा प्रकार असून कित्येक लोकांनी ह्या ज्या गाड्या घेतल्या त्या खूप जुन्या गाड्या आहेत. त्या जुन्या गाड्यामुळे काही लोकांना किती पैसे खर्च येईल काय पूर्वकल्पना न देता गव्हर्नमेंटने डायरेक्ट त्यांच्यावर तो लागू केलेला हा अन्याय असून ही लूट आहे. तर गव्हर्नमेंटने त्याच्या बाबतीत पुनर्विचार करा अशी विनंती आहे. काय सांगाल तुम्ही? कारण असंही बोललं जातं जुन्या गाड्या स्क्रॅप करण्याचा एक नवीन फंडा दिसतोय. जर जुन्या गाड्या स्क्रॅप करायचा शासनाचा मानस असेल तर शासनाने मग हे HSRP नंबर प्लेट लावायचं कारण काय? त्यांना जर त्या जुन्या गाड्या स्क्रॅपच करायचं, मग हा त्यांनी हट्ट का धरावा? तर ह्याला म्हणून आमचा विरोध आहे. मला तर असं वाटतंय की आता जेव्हा 19 जे गाड्या म्हणतात ते, पण तेव्हा आम्ही पण हे सगळे पैसे देऊन हे नंबर प्लेट लावले. मग आमचं असं म्हणणं आहे की तेव्हा आम्ही पैसे भरलेत, आता तुमच्या हट्टापायी आम्ही परत पैसे भरायचे का? हे चुकीचं आहे. जर तुम्हाला हे नंबर प्लेट बदलायचे असेल तर तुम्ही हे फ्रीमध्ये राबवा आणि दर महिन्याला राबवा, आम्हाला काही हरकत नाही. पण तुम्ही फक्त पैसे एक महिन्यात पुण्यात आज 75 लाख वाहने होणार आहे काय? अजिबात नाही. हे ऍक्च्युली होणारच नाही. आज त्याची मीटिंग वरती चालू आहे, त्यांचाच खोडखळंब झालाय. ते कुठलं त्यांचं ऑफिस आहे काय ह्यांनाच माहित नाही अजून, पण वरती हीच गोंधळ चालू आहे मीटिंग मध्ये. तुमचं काहीतरी फ्रॉड झाला म्हणते, तुमचं काय झालं? त्याच्यावरच केलंय, याला बारकोड आणि यांनी स्कॅन केला. आता जस्ट फोर व्हीलरला पावती इथं जो प्रदर्शित केलेला बोर्ड आहे, एक जण बोला. आता जो प्रदर्शित केलेला बोर्ड आहे त्या बोर्डच्या साईडवरच आम्ही जर कधी रजिस्ट्रेशन करायला गेलो तर हा स्कॅनर आलेला आहे. त्या स्कॅनरनुसार आपण पैसे भरायला गेलो तर सचिन यादव म्हणून त्याचं नाव येतंय. त्याच्यावर अमाऊंट येते 1399 रुपये. फोर व्हीलर ऍक्च्युली फोर व्हीलरला फक्त अमाऊंट इथं लिहिलेली आहे 750 रुपये. हा 1399 घेणारा कोण आहे? म्हणजे ही साईड जी आहे ती फुल प्रूफ नाहीये, याच्यामध्ये काहीतरी डुप्लिकेटपणा चालू आहे. काय फ्रॉड झाले तुमचं अनुभव आलं? मग तुम्ही सांगितलं काहीतरी तुमची फसवणूक झाली दुसरं ऍड्रेस टाकल्यानंतर. काय तो विषय? तर मी माझी स्वतःची गाडी आहे MH12 HW 6399. त्याचे ज्या वेळेला पैसे भरायला गेलो साईडवरून तर ते पैसे घेतले गेले 899 रुपये. हा सुहामन केवट म्हणून कोणतरी आहे, ट्रान्सफर डिटेल्स त्याच्या नावाने आहेत. त्याच्यानंतर मला मेसेज आलेला आहे
थँक्यू फॉर युअर बुकिंग ऑर्डर त्याचा आयडी वगैरे सुद्धा हा, ठीक आहे, याच्यामध्ये ठीक आहे. आलेला आहे. पुढे काय झालं? त्याच्यानंतर आता आपण तो ट्रॅक आयडी जो आहे ऑर्डर आयडी तो जीमेलवर आलेला आहे, याच्यावर आपण ट्रॅक करतोय तर ते दिस ऑर्डर इज नॉट फाउंड म्हणून असं येते. म्हणजे थोडक्यात तुमची सायबर भामट्यांनी फसवणूक केली या साईटच्या नावाने असं तुमचा आरोप आहे. असाच माझा आरोप आहे की ही साईड ही फुल प्रेप नाहीये, याच्यामध्ये लोक फसवली जात आहेत. आणि 899 रुपये म्हणजे फार असं कमी पण अमाऊंट नाहीये. म्हणजे हा एक नवीन गोरख धंदा सुरू केला सायबर भामट्यांनी या साईटच्या नावाने, बरोबर? ह्याचं जर ही साईड आपण ओपन केली जी ह्यांनी दिली आहे, ही साईड ओपन करताना ही साईड नव्हतं, जे आजूबाजूला 5 साईड ओपन होतात ते. आणि त्याच्यामुळे सामान्य फसले नागरिक जातात. फसले जातात. ऍक्च्युली ह्याच्यावर हे कारवाई नाही करत आहे. ह्याला नंबर प्लेट चेंज करायची आहे. ऍक्च्युली कारवाई ह्याच्यावर व्हायला पाहिजे. ह्याला सगळं माहिती आहे की एक साईड ओपन केली की 5 साईड कसं ओपन होतात. ह्याच्यावर ह्यांनी कारवाई न करता दुसरंच काहीतरी मार्ग काढत आहे ते. जत्रा भरली नाही तू सायबर भामटे जमा झाले तिथे या साईटच्या अवतीभोवती त्यांनी त्यांचे लुटायचं काम सुरू केलेलं आहे आणि गोरगरीब लोक येतात. अशा पद्धतीने हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या नावाने यांची जाहीरपणे फसवणूक होती आणि आरटीओकडे काहीच उत्तर नाही सध्या याचं तरी. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे.